प्रचार करणाऱ्यांना नियमांचे धडे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी राजकीय पक्षांसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी केले आदेश जारी. वाहनांची संख्या, कार्यालयासंबंधी स्वतंत्र आदेश. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. पण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारातील रंगत वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी राजकीय पक्षांसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आदेश जारी केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी प्रचारासाठी शहरातील विविध भागात जाताना त्यांच्या ताफ्यात 10 पेक्षा अधिक वाहने असू नयेत. सार्वजनिक रहदारीला अडथळा होईल असे बॅनर, पोस्टर्स लावू नयेत. निवडणूक निर्भय वातावरणात व शांततेत पार पाडावी यासाठी प्रत्येक सार्वजनिक बाबींसाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक राहील, असेही पोलीस आयुक्तांनी त्यांच्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे. प्रचारासाठी ध्वनी प्रेषक स्पीकर लावताना त्याची वेळ किती असावी व आवाज किती डेसिबल असावा यासंबंधीच्या सूचना त्यांनी सर्वांना केल्या आहेत. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार प्रचाराच्या ताफ्यातील वाहनांची संख्या 10 पेक्षा अधिक असू नये. 2 ताफ्यामध्ये 100 मीटर अंतर बंधनकारक. 6 जूनपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करता येणार नाहीत. एखाद्या जागेत निवडणूक प्रचार निमित्त झेंडे, फलक, भित्तीपत्रके लावणे व घोषणा लिहिण्यापूर्वी संबंधित जागा मालक व स्थानिक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक. प्रचारासाठी ध्वनिक्षेपक लावण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपकास परवानगी. वाहनांवर प्रचारासाठी ध्वनिक्षेपक बसविले असल्यास विशिष्ट ठिकाणी थांबूनच प्रचार करावा. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनांवर निर्बंध. ध्वनिक्षेपकाची माहिती जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देणे आवश्यक. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार निवडणूक साहित्य, पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्पलेट्स, कटआउट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे असे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवरील रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यावरही निर्बंध. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.